नमस्कार. आज मस्त असे उपवासाचे आपल्याला साबुदाणा बटाटा रोल तयार करायचे. तर बटाट्याचे रोल बनवण्यासाठी मी इथं हे उकडलेले 2-3 बटाटे घेतले, जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलाय, थोडा भिजवलेला साबुदाणा घेतलाय आणि हे साबुदाण्याचं पीठ घेतले. तर साबुदाणा अगोदर भाजून घ्यायचा एक 5-10 मिनिटं मंद गॅसवरती आणि नंतर तो मिक्सरला दळून घ्यायचा. आणि हे राजगिऱ्याचं पीठ घेतले. आता अगोदर आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे. अशा मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे. हे सगळे उकडलेले बटाटे आपले किसून झाले. यामध्ये आपल्याला टाकायचं हे साबुदाण्याचं पीठ थोडं टाकायचं, 2 चमचे. गरज पडली तर आणखी थोडं टाकू. 2 चमचे हे राजगिऱ्याचं पीठ आणि 2 चमचे दाण्याचा पीठ. शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून मी हा जाडसर कूट तयार करून घेतलेला आहे. आता टाकायचं यामध्ये चवीनुसार मीठ. तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही जिरे सुद्धा टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता. आणि ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची सुद्धा तुम्ही यामध्ये बारीक करून टाकू शकता. आता हे आपल्याला सगळं मळून घ्यायचं. गरज पडली तर आणखी थोडंसं पीठ आपल्याला वापरायचं. एवढ्याच पिठामध्ये आपले हे छान मळून झालेले. याचे आपल्याला असे रोल करता आले पाहिजे. जास्त पातळ नाही पीठ करायचं. आपलं पीठ हे मापात झालेले घट्ट. तुम्ही असं अगोदर रोल येतो का ते ट्राय करून पाहायचं आणि गरज पडली तर आणखी थोडंसं पीठ वापरायचं. हा मस्त असा छान आपला हा रोल तयार होतोय. आता हे पीठ आपण 10-15 मिनिटं झाकून घेऊ. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण दह्याची चटणी करून घेऊ. इथे मी 2-3 चमचे हे दही घेतलेले. यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं, थोडी मिरची पावडर आणि थोडं चवीपुरतं मीठ. उपवासाला जिरे खात असेल तर ह्याच्यावरती जिऱ्याचा तुम्ही तडकाही देऊ शकता, तुपाच्या फोडणीचा. आता ही दह्याची चटणी आपली तयार झाली. 10 मिनिटं झालीत. पीठ भिजलंय आपलं छान. आता थोडंसं खाताला तूप लावायचं आणि याचे रोल तयार करून घ्यायचे. हे असे रोल आपल्याला तयार करून घ्यायचे. आता हे सगळे रोल आपले तयार झालेत. आता जो भिजवलेला साबुदाणा घेतला होता आपण तो असा ताटामध्ये पसरून घ्यायचा आणि यामध्ये हे रोल आपल्याला गुळवून घ्यायचे. असं त्याला हातात साबुदाणा घेऊन असा साबुदाणा त्याला दाबून घ्यायचा. असे सगळे रोल आता तयार करून घ्यायचे. थोडंसं राहिलं तरी चालेल. साबुदाणा राहिल्यावर तिथे हे मस्त एकदम रोल छान दिसतात. साबुदाणा थोडासा वरती लावला म्हणून लावून घ्यायचा. नसेल तर तसेही तळून खाल्ले तरी चालेल. हे मस्त असे आपल्याला तयार करून घ्यायचे. आता हे मस्त आपले असे रोल तयार झालेत. सगळ्याला साबुदाणा असा मस्त लावून घेतलेला आहे. आता हे आपल्याला शेंगदाणा तेलात किंवा तुपात तळून घ्यायचे. तुम्हाला ज्यात आवडते, तुम्हाला ज्यामध्ये आवडत असेल ना त्यामध्ये हे तळून घ्यायचे. इथे मी कढईमध्ये शेंगदाणा तेल टाकलेले, त्यामध्ये हे रोल आपल्याला तळून घ्यायचे. गॅस मंद ठेवायचा. हे रोल आपल्याला तळेपर्यंत सतत असं हलवत राहायचं. मस्त असे तांबूस रंगावरती झाले की काढून घ्यायचं. सगळे रोल आपल्याला हे असे तळून घ्यायचे. मस्त आपले साबुदाणा बटाट्याचे रोल तयार आहेत. एकदम कुरकुरीत. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच्याबरोबर आपली ही दह्याची चटणी.